तेजस्विनी हँडरायटिंग अँड ॲबॅकस इन्स्टिट्यूट धुळे, चाणक्य ॲबॅकस दुसरे ब्रांच लेवल कॉम्पिटिशन 2025 ट्रॉफी व मेडल देऊन बक्षीस वितरण समारंभ संपन्न. धुळे शहरातील तेजस्विनी हँडरायटिंग अँड ॲबॅकस इन्स्टिट्यूट धुळे, चाणक्य ॲबॅकस गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने कार्य करीत आहेत. विविध स्पर्धा घेत असतात. त्यानिमित्ताने 4 मे 2025 रोजी 6 मिनिटातच विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविले. त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज, माता सरस्वती पूजन व श्री संत जगनाडे महाराज पूजन करून, प्रतिमा पूजन करून, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, शिवसेना उपनेत्या शुभंगीताई पाटील, शशिकांत चौधरी, विभाग अध्यक्ष गणेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ता, शाळा क्रमांक 9च्या मुख्याध्यापिका इन्चार्ज छायाताई करंकाळ, प्रांतिक तैलिक महासभा विभाग निरीक्षक तुषार चौधरी, ॲडव्होकेट पुरुषोत्तम महाजन, युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक कार्याध्यक्ष प्रमोद चौधरी, श्रीमती शोभाताई थोरात, शिवाजीराव चौधरी, नटराजभाऊ चौधरी, कल्पेश चौधरी, राजेंद्र चौधरी, सुधाकर चौधरी चोपडा, बापू चौधरी चोपडा आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तर यावेळी 6 मिनिटातच विद्यार्थिनींनी प्रश्न सोडवून ट्रॉफी जिंकले. त्यात 5 विद्यार्थी ब्रांच टॉपर ठरले. यात कुमारी देवांश गंगाधर बर्जे यांनी 159 प्रश्न सोडून पहिला क्रमांक मिळवला. तर कुमारी तेजस दीपक नेहाळदे यांनी 156 प्रश्न सोडून दुसरा क्रमांक पटकावला. तर कुमार दिव्य सुशील विदाते यांनी 149 प्रश्न सोडून तिसरा क्रमांक पटकावला. तर देवांश उमाकांत पाटील यांनी 147 प्रश्न सोडून चौथा क्रमांक पटकावला. कुमार ध्यान धीरेन कारिया यांनी 145 प्रश्न सोडून 5वा क्रमांक पटकावला. तर 17 विद्यार्थी ही बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकले. तर 13 विद्यार्थी रनर अप ट्रॉफी जिंकले. 25 विद्यार्थी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकले. यांच्यासह आदी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आले. तर यावेळी पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.